चल आणि पाठी इकडे माझ्याकडे चल. Oh no! झालं का? अहो हे घर बांधल्यापासून मला इकडे उचलून उचलून कटाळा आला सगळा. घर बांधल्यापासून कटाळा आला. घेतल्या फरशा उचल, ती उचल, तिकडली वाळू इकडे टाक, इकडले तिकडे टाक. हे पाट्या उचलून तर कटाळा आला खडीच्या. भर देते माझ्या डोक्यावर देते तुझ्या. आता काय मी मड्यावर घेऊन द्यायची ती खडी. दादा आपली मम्मी किती इडी आहे रे. का ग? आधी पत्राच्या घरात वाटतं आपल्या पप्पाच्या मग किती किरकिर करत होती. आता बंगल्यात आली तर काय होती किती मला म्हणतीये. हा बरोबर आहे ग, बरोबर आहे. अगं उचल पाटी गपाला का ना. अगं धर की. बंगल्यात राहताना बरं वाटत असेल की आता खरची पाठी उचलताना काय होतंय. कशाला अगं तिला काय म्हण लागली उचलती पाट्या उचलली की नाहीतर मला उचलावं लागतील. चल लवकर पटापटा. काय झालं ती तिकडे का थांबली. पाठी बी उचलणार का तिला. अगं पाठी बी उचलणार आहे तुला आता. काय असलं काय खरं तिथं टाकाय सांगितली तिथे आणून ठेवली बघ. एकतर दिली माझ्या डोक्यावर डोकं तर ती पाठीनं दुखत या. आला कटाळा लगेच. तुमच्यापेक्षा काय त्या शेजारणीचं नशीब आहे ग बाई. काय झालं आता त्या शेजारणीच्या नशिबाला. अव तिच्या नवऱ्याकडे थोडं शिका. काय शिकायचं आता तिच्या नवऱ्याकडे मी काय शिकू होय तिथे. बघ की अगं आता हिला काय- चांगलं फुलात ठेवतोय आणि त्या फुलावर नेऊन बसवतोय या. अगं दिदी काय तिच्या नवऱ्याचा फुलाचा दांडा आहे म्हणून ती फुलावर बसवतय तिला. आणि माझा हाय लाल मिरच्याचा दांडा. तुझ्या मम्मीला मी आता लाल मिरच्यावरच बसवतो बघ. नेऊन बसवा. इकत बिकत काय फुलं भेटत नाही ती का. आता तू म्हणली ग त्याला फुलावर बसवतो मग त्याचा फुलाचा दांडा आहे. माझा हाय लाल मिरच्याचा दांडा. मग भारी होईल ग. नको राहू दे. मी आपली असेल बरे. चल पाट्या उचलायच्या आपल्याला लगी लागे त्या शेजारणीचं गुणगान गायला. त्याला उठा. ती काय तुझ्यासारखी अशी सारखं माझ्या संग भांडणं करत नाही. ती मी बाहेर गेलो की लगेच म्हणती दाजी तुम्ही केव्हा आला हो. बरं दाजी बनवा लगेच. बहीण बिन बनवायची जरा. आपल्याला बहीण नाही म्हणल्यावर राखी बांधायला बहीण बनवायची. नाही मी तर माल चालत नाही तसं. दाजी बिलाय हाय चला म्हणतर ती हसत असेल खादा खादा खादा. चल पाट्या उचला चल. आली आली. काय तरी आण पाट्या उचलून चल लवकर. हाय नुसता.